हाय हॅलो नमस्कार, मी अंकिता तुम्हाला सर्वांना स्वागत आहे पुण्यात आपल्या ब्लॉगमध्ये. तर जुन्नर आंबेगाव आणि शिरूर तालुका म्हणलं की बिबट सफारी, म्हणजे असं नाही का बिबट जिकडे तिकडे बघा होते बिबट्या 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 एवढा त्रास दिला ना की बास रे बास. आणि त्यातूनही आमच्या घरासमोरून 1 2 3 वेळा जाताना पाहिलं म्हणजे वाघ. तर तो वाघ एवढा म्हणजे असं नाही का जाताना पाहिला, त्याच्यामुळे त्याला पकडायसाठी ना आपण असं पिंजऱ्यातून जागा, तर तो पिंजराच आला होता. आणि हा जो छोटा पिंजरा होता म्हणजे कोंबडी होती एक. तर मला प्रश्न हा पडला आहे की आमच्या गोठ्यात एवढ्या कोंबड्या असून त्या कोंबड्यांच्या आवाजाने वाघ तिकडे सुद्धा नाही फिरकत, म्हणजे त्या कोंबड्यांकडे जात नाही. तर ह्या एका कोंबडीच्या आवाजाने वाघ पिंजऱ्यात जाईल का? कारण ही एकच कोंबडी ही आडतसुद्धा नव्हती. दिवसभराची शांत शांतच, आणि रात्रीचं तर काय माहिती, पण दिवसभर शांतच होती ती. आणि मला ते इम्पॉसिबलच वाटते त्या पिंजऱ्यामध्ये जाणं. तर हा बघा तुम्ही खाली उतरवला तर हा वाघाचा पिंजरा आहे. तर त्याच्यामध्ये जाणं शक्य, कारण तो जो वाघ जर हुशार असेल ना, तो जाऊन आलेला असेल ना 1 2 वेळा पिंजऱ्यामध्ये, तर विषयच संपला. मग तो काही जाणे शक्यच नाही त्या पिंजऱ्यामध्ये. तर बघू जेव्हा जाईल तेव्हा पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईलच, जेव्हा तो पिंजऱ्यामध्ये जाईल तेव्हा. तर बघा हा पिंजरा आहे वाघाचा. तर हा बघा पिंजरा. आता याला सेट कसं करतात तेच मला बघा, मी अजून बघितलं नव्हतं कधी की वाघ कसा आतमध्ये जातो पिंजऱ्यामध्ये आणि तो कसा म्हणजे अडकतो पिंजऱ्यामध्ये, मी अजून कधीच बघितलं नव्हतं. पण आज पहिल्यांदा मला कळलं की तो जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा ती एक पट्टी असते, त्या पट्टीवर त्याचा पाय पडला की मग ते हा इकडचा बाजूचा दरवाजा तो आता वरती केला दरवाजा, तो तो खाली पडतो. हे मी पहिल्यांदा पाहिलं, कारण अजूनपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. कारण आता बिबट्याची एवढी हे झाली तर दहशत झाली की पाहिलंच म्हणजे मी हा ही पट्टी जी आतली ना, ती पट्टीवरती पाईप पडला त्याचा की हा दरवाजा खाली पडतो. तर ते सगळं झाल्यानंतर आम्ही ते वावरात आलो होतो, फ्लावरच्या वावरामध्ये. तर कारण ह्या ज्या ठिबकच्या नळ्या आहेत ना त्या गोळा करायच्या होत्या, आणि हे गोळा केलेल्या होत्या म्हणजे बकरावाल्यांनी. त्यांनी काय केलं की येड्यावाकडे कशा तरी गोळा करून ठेवल्या. आणि शेठने ते पाहिलं, शेठचं डोकंच म्हणजे असं नाही का असं गरम झालं जरा, कारण त्यांना असं वेडवाकडं काही आवडत नाही. त्यामुळे ते मला म्हणले लगेचच्या लगेच चल आणि त्या नळ्या ना आपल्याला व्यवस्थित गुंडाळायच्यात. तर इथं बघू शकतो मी असं आम्ही व्यवस्थित गुंडाळून ठेवल्या, अशा करून ठेवायच्या होत्या, पण त्यांनी अशा गोल गोल वेगळ्याच काहीतरी गुंडाळून ठेवल्या होत्या. तर आता हे वावरातील सगळ्या नळ्या गोळा करून घेतल्या. हे वावरात तयार करायचं होतं म्हणजे रोटा राहायचं होतं त्याच्यामुळे.